आमदार जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय। शंकररावजी हयात असताना आव्हाडांच्या नेत्यांनी कसा अपमान केला हे मला सांगायची गरज नाही। मराठवाड्यातील सर्व जनतेला हे सर्व श्रुत आहे। शंकरराव चव्हाण हयात असताना राजकारणामध्ये त्यांना त्रास देण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केलं होतं, असं अशोक चव्हाण म्हणाले। अशोक चव्हाण यांनी भाजपाकडून केलेल्या आंदोलनाचा फोटो ट्विट करून आव्हाड यांनी टीका केली आहे। त्यावर चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय। भाजपनं जे आंदोलन केलंय ते बाबासाहेबांच्या विषयी आदर ठेवून इतिहासात जे वास्तव आहे तेच पंतप्रधान मोदींनी अमित शहांनी मांडलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करून अशा पद्धतीनं लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणं हे अयोग्य आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले। शिवाय आव्हाड हे अगोदर कुठे होते, राष्ट्रवादीमध्ये नंतर आले, त्यांची काय भूमिका होती, निष्ठेच्या बाबतीत त्यांनी मला शिकवण्याची गरज नाही, असा टोला देखील अशोक चव्हाण यांनी आव्हाड यांना लगावला आहे। प्रश्न शंकररावजींचा हयात असताना जितेंद्र आव्हाडांच्या नेत्यांनी त्यांचा कसा अपमान केलेला आहे हे मला सांगायची गरज नाही। मराठवाड्यातल्या सर्व जनतेला सर्व श्रुत आहे की शंकरराव चव्हाण हयात असताना त्यांना कशा पद्धतीने राजकारणामध्ये त्रास देण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केलं होतं ते मला मुद्दाम आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे। आणि भाजपने जे आंदोलन केलं ते बाबासाहेबांच्या विषयी निश्चित नितांत आदर ठेवून जे इतिहासामध्ये जे वास्तव आहे तेच पंतप्रधान मोदींनी अमित शहांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे। तर त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करून अशा पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न जर करत असेल ते अयोग्य आहे असं मला। काँग्रेस ही विचारधारा आहे, या विचारधारात चव्हाण कुटुंबियांचं घर बांधलेलं आहे। अशोक चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसी विचारांच्या माणसाला असे दिवस आले याचं वाईट वाटतं असंही बोलले। त्यांनाही वाईट, ते सुद्धा आधी कुठे होते, राष्ट्रवादीमध्ये नंतर आले, त्याची काय भूमिका त्यांनी मला सांगायची निष्ठेच्या बाबतीत मला शिकवण्याची गरज नाही। सुषमा अंधारे यांनी सुद्धा टीका केली आहे। अशोक चव्हाणजी हे वागणं आपल्याला शोभत नाही, यालाच म्हणतात खायचं कुडव्याचं आणि गायचं उडव्याचं। एवढा मोठा साक्षात्कार काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद भोगताना झालं, काय झालं? प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलंच पाहिजे असं काय गरजेचं नाही आहे। माझ्यावर काही बोलून त्यांना तिथे मिळवायचं काही असेल त्यांनी जरूर मिळवावं, पण त्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करायची गरज नाही। विरोधकांकडून तुम्हाला शोध केलं जातं, चालेल, ठीक आहे, राजकारण होत राहतं।